शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंधारी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार लता दादाराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा घेण्यात आली। सभेस मोठ्या प्रमाणात मतदारांनी गर्दी केली होती, तर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। सभास्थळी आगमनापूर्वी अंबादास दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले, तर व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली। यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली। सभेला संबोधित करताना दादाराव वानखेडे यांनी त्यांच्या सिल्लोड पंचायत समिती सभापती कार्यकाळात केलेल्या विकास कामांची यादी त्यांनी मतदारांसमोर वाचून दाखवली, तर निवडून आल्यानंतर शासनातर्फे मिळणाऱ्या सर्व योजना जसे घरकुल योजना, गरीब शेतकऱ्यांसाठी विहीर, सोलार पंप योजना, शेतात पिकवलेले अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन, तसेच शेतात उपयोगी अवजारे इत्यादी योजना गरिबांच्या घरापर्यंत आणेल अशी ग्वाही दिली। तर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सभेत संबोधित करताना सांगितले की शिवसेना ही जातीपातीचे राजकारण करत नाही, शिवसेना ही कायम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहते। वानखेडे यांना निवडून दिल्यास आपल्या परिसराचा विकास करण्यास आम्ही वचनबद्ध असून मशाल या चिन्हाचं बटन दाबून लताबाई वानखेडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। आजच्या सभेस परिसरातील शिवसैनिक, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अकबर खान, MCN न्यूज, अंधारी।